हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? घराची सगळ्यांची जी आहे ती क्लिनिंग चालू आहे आणि जो एक महत्त्वाचा माझ्या घरातला तरी एरिया जो आहे ना, तर तो म्हणजे बाल्कनीचा. आणि आपण प्रत्येकजण जे असतो दिवाळीमध्ये लाइटिंग्स आणि कंदील, आकाशकंदील वगैरे सगळं आपण जे आहे ते बाल्कनीतच लावत असतो. सो म्हटलं चला आज याचं जे आहे थोडी क्लिनिंग करून घेऊया. काही झाडं होती जी माझी सुकलेली आहेत आणि रिझन माहिती आहे तुम्हाला. भरपूर पाऊस पडतोय, मग त्यामुळे त्यातलं पाणी सुकत नाही. म्हणून बघा हे झेंडूचं झाड पण गेलं आणि एक सदाफुली होती व्हाईट कलरची, ती एकच होती माझ्याकडे आणि ती पण गेली. सो म्हणून हा जो पुढचा एरिया आहे जो आमच्या डायरेक्ट म्हणजे ह्या डोअरमधून दिसतो आणि हा एंट्री आहे असं समजून घ्या. तर इथून जे दिसतं ना, मी ट्राय करते की इथे सगळे फ्लावरिंग प्लांट्स किंवा छान छान दिसणारे जे प्लांट्स आहेत ना, ते इथे ठेवावे जेणेकरून मलाही दिसतील आणि जेव्हा कधीही मी इथे काही करत असते तर तुम्हालाही ते छान छान प्लांट्स सगळे दिसले पाहिजे. म्हणून मी एवढा एरिया जो आहे ना, म्हणजे हा पोर्शन जो आहे तर चांगल्या चांगल्या प्लांट्सने सजवून ठेवत असते आपल्या दोघांसाठीही. तर मग तेच सगळे हे करून घेते मी आता आणि जे काही माझे सुकलेले प्लांट्स वगैरे होते ते पण काढून घेते. कारण काय होईल ना, आता आम्ही जाणार आहोत म्हणजे जसं आमचं लक्ष्मीपूजन वगैरे झालं ना, दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच निघणार आहोत. सो 5 ते 6 दिवसांचा बेत आहे. त्यामुळे झाडांची जी व्यवस्थित आत्तापासून मला रुटीन लावून ठेवावी लागेल. पाणी कसं द्यायचं, काय कसं द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं आणि तेच सगळं बघून घेते. आणि बऱ्याच वेळा पत्ते सुकलेले वगैरे असतात तर झाडांची एक्स्ट्राची एनर्जी बऱ्यापैकी त्यांच्यावर जी असते ती वेस्ट होत असते. म्हणून नेहमी वेळ मिळाला ना की सुकलेले पत्ते जे पिवळे पडत आहेत त्यांना आधीच कट करून फेकून द्यायचं जेणेकरून त्यांची एनर्जी वेस्ट होत नाही. आणि जर एखादं प्लांट खराब होतच असेल ना आणि आपण अशा पद्धतीने त्याचे सगळे येलो पत्ते जर ऑलरेडी कट करून घेतलेत ना, तर तो रिकवर व्हायला त्याचा जो टाईम असतो ना तो पण कमी होऊन जातो आणि लवकरात लवकर ते रिकवर पण करतं. त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण गार्डनर असाल तुम्ही तर तुम्हाला हे माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हे स्पायडर प्लांट वगैरे माझे हे बरेच म्हणजे आता एक एक दीड वर्षापूर्वीचे आहेत आणि छोट्या छोट्या जे आहेत ना बेबी स्पायडर प्लांटनेच मी यांना ग्रो जे होतं ना ते केलेलं होतं. तर बघा आणि ह्या मागच्या कुंडी म्हणजे मागच्या काही दिवसापूर्वी मी ह्या छोट्या कुंडीमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं की याच्यामध्ये आजूबाजूला मी काही छोटे स्पायडर प्लांटचे जे काही माझ्याकडे कटिंग होत्या त्या लावून घेतल्या होत्या. तर काय होतं ना, आता ऊन म्हणजे बघा आता कालपासून ऊन भरपूर पडतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता म्हणजे जेव्हा त्यांना ग्रो व्हायचे पहिले 8-1 दिवस तरी तर त्यांच्यासाठी जास्त ऊन नको पाहिजे, तेव्हा ते व्यवस्थित जे आहे सर्वाइव्ह करून ग्रो करतात. तर तेच मी आता चेक वगैरे करून घेते आणि वर हँग केलेलं असतं पण तरीही त्यावर ऊन जे असतं ते सकाळचं येत असतं आणि नको असतं ना, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा ऊन पडत नाही आणि जेव्हा नको असतं तेव्हा एवढं कडक पडतं की कायच सांगावं. आणि आज मी सकाळीच डिसाईड केलं की हे सगळं क्लीन करावं. चटके पण लागत होते. अजूनही काही प्लांट असे आहेत ना, जे मागच्या 4-5 दिवसात पाऊस पडला ना, त्यांचं पाणीसुद्धा सुकलं नाही आहे. आणि काही प्लांट्स जे आहेत ना, ते म्हणजे त्यांचे ग्रोथ चांगली होते, त्यांचे रूट्स चांगले आहेत. मग त्यामध्ये मला लगेच दुसऱ्या दिवसापासून जसं ऊन पडलं, की लगेच ते सुकतात आणि लगेच मला पाणी त्यांना द्यावं लागतं. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या रुटीनच्या गोष्टी आहेत, वेळेच्या गोष्टी आहेत आणि मग इंटरेस्ट तो असतो, तो महत्त्वाचा आहे. जोवर गोष्टींमध्ये इंटरेस्ट येत नाही, आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, तोवर प्लांट्स म्हणा किंवा कुठलीही गोष्ट असतात ती ग्रो करणं आणि ती मेंटेन ठेवणं जे असतं ना शक्य नसतं. माझ्याकडे आता मला माहीत नाही तरी 70 पेक्षा जास्त प्लांट्स असतील, छोटे मोठे कटिंग्स वगैरे सगळे काउंट करून, कदाचित त्यापेक्षा जास्तही. पण बघा सगळ्यांना मी जे आहे व्यवस्थित प्रॉपर लक्ष देऊन जे आहे ग्रो करण्याचा प्रयत्न करते. आणि इतके प्लांट असूनसुद्धा एकही प्लांट खराब झालं ना तरी मला भरपूर वाईट वाटत असतं आणि मी ते एक गेल्यानंतर ना त्याचे म्हणजे त्याच्या बदल्यात मी कसे 2 ते 4 माझ्या बाल्कनीमध्ये जास्त वाढव, माझा फोकस यामध्ये असतो. आणि हळूहळू करत छोटे मोठे डब्बे म्हणा किंवा प्लास्टिकच्या बरण्या म्हणा कापून वगैरे सगळं झालं आहे माझं. इतके एक्सपेरिमेंट करून झालेत की काय सांगू तुम्हाला. आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात. आपण एकदा एखाद्या क्षेत्रामध्ये उडी मारली ना की मग आपण त्याला ग्रो करण्यासाठी काही ना काहीच असते, म्हणजे ती उठाठेव जी असते ना ती आपली चाललेली असते. तशी माझी गार्डनिंगच्या बाबतीमध्ये आहे. आणि प्रत्येक गार्डनर हा असाच असतो, घरातला एकही डब्बा म्हणजे तो आधी 2 महिने घरात पडतो आणि मग त्यानंतर जो तो यूज नाही झाला तरच तो जो आहे घराच्या बाहेर फेकला जाईल, अदरवाईज तो डायरेक्ट घराच्या बाहेर फेकला जात नाही. आणि आता बघा मी इथे ना म्हणजे हे जे मी छोट्याशा सीडने लावलं होतं आणि प्रत्येक वेळा मला सांगताना भरपूर आनंद होतो की मी एका छोट्याशा सीडने याला ग्रो केलेलं होतं. आणि याला जे आहे ना मी ट्रान्सफर करून घेते. तशी ट्रान्सफर करायची गरज नाही मोठ्या कुंडीमध्ये, कारण मला माहिती आहे याच्या रूट्स अजून एवढ्या मोठ्या झालेल्या नसतील. पण बघा आम्ही जर 5-6 दिवसांसाठी घराच्या बाहेर गेलो आणि जर पाणी टाकण्याची सुविधा माझी झाली नाही तर मोठी
कुंडी राहिली तर पाणी तेवढं म्हणजे उशिरा सुकेल 1-2 दिवसांनी, म्हणून मी ही घाई करते आणि याला जे आहे अलगद पद्धतीने काढून फक्त ह्या मोठ्या कुंडीमध्ये मी ट्रान्सफर करून घेते, जेणेकरून जर 2 दिवसांनी पाणी संपत असेल तर तिथे ते 3 दिवसांनी संपेल. आणि बस एवढाच फक्त माझा प्रयत्न इथे चाललेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, अजून 8 दिवस आहेत गोष्टीला जाण्यासाठी, पण त्याच्या आधीच मला जे आहे रुटीनला इथे लागावं लागेल, कारण याला पण म्हणजे दुसऱ्या कुंडीत गेल्यानंतर किंवा याच्या रूट्स जर कदाचित हवेमुळे थोड्याशा डॅमेज वगैरे झाल्या तर त्यालाही सर्वाईव्ह करण्यासाठी, लक्ष देण्यासाठी की पाण्याची गरज आहे की नको आहे किंवा मग उन्हात ठेवायचं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी कोणीतरी पाहिजे, म्हणून मी 8 दिवस पहिले ह्या सगळ्या गोष्टी करून घेते. आणि जे काही मातीचं काम माझं आता इथे पसरणार आहे म्हणजे बाल्कनीमध्ये, कारण मी ठरवलं आहे की हा सगळं झाल्यानंतर ना पूर्ण बाल्कनीच वॉश करून घ्यायची, जेणेकरून हे सगळं मातीचं कामही माझं होऊन जाईल. आणि बघा, मी अगदी अलगदपणे याला जे होतं बाहेर काढलं होतं आणि थोडं मी मातीमध्ये कंपोस्ट वगैरे, माझं कोकोपीट वगैरे मिक्सच असतं मातीमध्ये आणि त्यामुळे एवढं मला प्रत्येक वेळा मिक्स करून घ्यायची गरज पडत नाही. पण इथे बघा, मी घरी जे कंपोस्ट बनवलं होतं ना, तर ते बऱ्यापैकी थोडं मी 3-4 मूठ जे आहे ते इथे मुठ्ठी भरून जे आहे ते मी इथे टाकलं आणि वरून थोडी माती वगैरे टाकून पाणी टाकलं की झाड जे आहे मस्त सर्वाईव्ह करतं आणि घरचं कंपोस्टही खूप छान रिझल्ट देतं बरं का. तर मी फक्त आता याला एकदम अलगदपणे शिफ्ट करून घेतलं आणि काही एवढं म्हणजे अगदी माती पण त्यातली एवढी निघली नाही आहे, रूट्स पण मला एवढा जास्त व्हिजिबल झालेला नाही आहे. त्यामुळे मी आता याला डायरेक्ट जिथे याची जागा होती ना त्याच जागेवर ठेवते, कारण तुम्ही बघत असाल भरपूर मोठं झालं आहे हे आणि याला जे आहे ना म्हणजे हवा जर आली ना तर मग खूप डोलतं, त्यामुळे तुला सपोर्टची गरज आहे. आणि म्हणून जी जागा यासाठी निवडली ना तिथे मला बांधून ठेवता येतं त्याला जरा, म्हणून जे आहे जागच्या जागी मी याला ठेवून देते. आणि बघा, मी इथे त्याला जसं बांधलं होतं ना आधीच मी तसंच बांधून दिलं आहे, जेणेकरून त्याचे ब्रांचेस हवेने वगैरे तुटायला नको. आणि बऱ्याच वेळा मला लगेच कमेंट येते असं काही गार्डनिंगचं दाखवलं की तू माती वगैरे कशी काय जमा करते. तर बघा, मी आधी जी होती ना जेव्हा गार्डनिंग स्टार्ट केली ना, तर तेव्हा मी माती होती ना बऱ्याच वेळा असं ओपन गार्डन किंवा कुठे शेतात वगैरे चांगली भुरभुरीत माती दिसली तर घेऊन यायची. पण आता काय होतं ना की भरपूर झाडं येतात आणि मग काही काळाने ते म्हणजे संपतात पण मरतात पण, मग त्यांची जी माती असते ती पण आपल्याला कामी येते. आणि काय होतं ना की नर्सरीची माती जी असते ना रेड कलरची बघा जी मिळते आपल्याला, तर ती खूप जास्त चिकट असते. तर तीच माती जर तुम्हाला यूज करायची असेल ना तर त्यामध्ये तुम्ही रेती जी आहे ती मिक्स करून घेऊ शकतात आणि नाहीतर मग कोकोपीट मिक्स करून घेऊ शकतात आणि मग ती हळूहळू जी आहे व्यवस्थित भुरभुरी होऊन जाते. आणि ओल्ड जी माती आहे, जुनी माती पण आपण जी आहे उन्हात 4-5 दिवस ठेवली की तीही आपण रियूज करू शकतो. ते सगळं आवरून झाल्यानंतर जे आहे मी माझे सगळं बाल्कनी छान जे आहे क्लीन करून टाकली आणि मशीन लावलं होतं मी, जीन्स वगैरे जे आहे ते वाळवत घालायला टाकलेल्या होत्या. सो इतक्या छान मस्त निघाल्या ना वॉशिंग मशीनमध्ये जीन्स की काय सांगू. म्हणजे जीन्स धुणं म्हणजे हाताचे अगदी जे शोल्डर असतात ना इतके दुखायला लागतात घसून घसून, आणि तरीही मला नाही वाटत की हाताने इतके छान निघतील, तेवढ्या मशीनमध्ये इतक्या मस्त निघाल्या होत्या. आणि पूर्ण बाल्कनी वॉश करून झाल्यानंतर मला लक्षात आलं की मी यांनाही वॉश करून घ्यायला पाहिजे होतं, कारण यांच्यावर काय होतं ना की धूळ बसते आणि हे टी व्हीजवळ ठेवलेले असतात. आणि मी म्हटलं चला आता यांना वॉशच करून घेते, नाहीतर मग विचार करत होती की दुपारी निवांत बसावं आणि एक एक पत्ता पुसून काढावा, पण म्हटलं नको, आता दिवाळी जवळ येते आणि एवढे झाडे करायला वेळ नाही आहे, म्हणून मी कोपऱ्यात घेतलं आणि परत जे आहे यांना सगळं वॉश करून घेतलं. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही झाडांना जेवढं जास्त म्हणजे त्यांच्या पत्त्यांवरची धूळ काढली ना, जेवढी ते जास्त फ्रेश दिसतात ना तेवढी त्यांची ग्रोथ पण खूप छान होते. तर चला आता हे वॉश करून माझं झालेलं आहे आणि आज एक मस्त रेसिपी जी आहे ती मी बनवते. बऱ्याच वेळा आम्ही म्हणजे 4 ते 5 वेळा जे आहे बाहेर जाऊन आम्ही ही खाऊन आलो आहे. सो मी विचार केला आणि काल परवापासून प्रिपरेशनला सुरुवात केली होती. मटकी वगैरे त्याची भाजी बनवायची आहे. तर मी आता तुमच्यासोबत ही भाजी वगैरे शेअर करत नाही, पण लवकरच शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल मी की कशी काय ही बनते म्हणून. आणि खरंच सांगते खूपच मस्त बनली होती. प्रोसेस थोडी आहे लेंदी किंवा पण छान आहे, खूप मस्त बनते. कधीतरी फेस्टिवलला वगैरे बनवण्यासाठी सुद्धा आपण त्याला इन्क्लूड करू शकतो. राईस चपाती म्हणा नाहीतर भात म्हणा त्यासोबत सुद्धा खूपच टेस्टी लागते. आणि काही नाही, सोपी पद्धत आहे पण खरंच काहीतरी वेगळं आहे. मला माहीत नाही तुम्ही याच्या आधी तुम्हीही ट्राय केलेलं असू शकतं, पण तरीही दाखवेल मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये. बघा तुम्ही आणि नक्की एकदा ट्राय कर जा.
काल परवाच मी तुम्हाला म्हणलेले की मी शंकरपाळे जे आहे खारे शंकरपाळे तर मी ते कमी बनवलेले आहेत कारण मला थोडं हेल्दी जे आहे ते बनवायचं आहे. तर बघा मी 2 ते 2.5 तास पूर्वी ना अशी ही साल निघालेली म्हणजे पॉलिशवाली जी मूग डाळ असते ना ती मी भिजवत घातलेली होती. आणि त्यानंतर आता इथे बघा मी तुम्हाला सगळं प्रमाण वाटीवर सांगते. तर 3 वाटी जो आहे ना आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे आणि 3 वाटीसाठी 1 कप म्हणजे 1 वाटी मुगाची डाळ जी आहे ती आपल्याला 2 ते 2.5 तास पहिले पाण्यात भिजवत घालायची आहे. आधी थोडी छान वॉश करून घ्यायची आणि नंतर मग भिजवत घालायची. आता यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे ते म्हणजे जे आहे आपले चिली फ्लेक्स असतात बघा. आता माझ्याकडे एक याचं पॅकेट होतं डोमिनोजमध्ये वगैरे मिळतं ते, तर ते मी घातलं. त्यानंतर यामध्ये ओवा घालायचे आहेत आणि कसुरी मेथी असते ना ती घालायची आहे. मी खूप म्हणजे मला असं वाटतं की 6-7 महिन्यापूर्वी मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर केली होती. त्यामध्ये मी मेथी वगैरे टाकून बनवले होते. ते पण मठरी म्हणतात त्याला. तेही खूप छान लागतात. मला व्हिडिओ मिळाला तर मी शेवटी ॲड करते. तुम्ही बघू शकतात. म्हणजे या दोघांमधून तुम्हाला वाटेल तुम्ही ते बनवू घेऊ शकतात. पण ना हे पण खूप छान बनतं. तर मी यामध्ये जिरं वगैरे टाकलं आणि मीठ टाकायचं. 3 जर तुम्ही वाटी मैदा घेतला ना तर त्यामध्ये 1 चमचा मीठ जे आहे जसं तुम्ही माझा बघितला जास्त मोठा नाही मीडियम साईजचा चमचा 1 चमचा मीठ जे आहे ते बरोबर होऊन जातं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मी तेल तापवत ठेवलेलं आहे. 3 वाटी मैद्यासाठी पाव वाटी जे तेल असतं ना तर ते मी इथे घेतलेलं आहे. चांगलं कडकडीत जे आहे त्याला गरम करून घ्यायचं आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं गार झालं की मग छान पूर्ण जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने त्याचे पूर्ण जे आहे अशी मूठ तयार झाली पाहिजे हातामध्ये म्हणजे ते छान त्याला मोहन जे आहे तेलाचं ते मिळालेलं आहे. यामध्ये मी अजून एक गोष्ट टाकायची विसरली ते म्हणजे काळी तीळ नाहीतर मग तुम्ही जी कलोंजी असते ती तुम्ही घालू शकतात. आणि आता ही जी डाळ होती ना ही कमीत कमी पाणी टाकून म्हणजे तुम्ही बघू शकता अगदी मी 1 ते 2 चम्मच पाणी यामध्ये टाकून वाटून घेतली होती हिला. कारण बघा हे नंतर टाकण्यासाठी आपल्याला म्हणजे भिजण्यासाठी थोडं पाणी लागतं पण रिस्क न घेता कमीत कमी पाणी जे आहे ते टाकून हे सगळं जे आहे वाटून घ्यायचं छान बारीक. आणि मग नंतर वाटलं भिजताना आपल्याला थोडंसं पाणी लागतंय तर मग थोडं पाणी वर घेऊन आपण त्याला भिजून घेऊ शकतो. छान त्याची मशागत करायची. आणि आता जे आहे ना याला बनवण्याची प्रोसेस थोडी वेगळी आहे. याच्या लेयर्स आल्या पाहिजे माझ्या मते म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याला जे आहे लेयर्स क्रिएट करून घेऊ शकतात पण ह्या पद्धतीने खूप छान लेयर्स येतात. आता जेव्हा आपण पहिल्यांदा याला लाटून घेतो ना तेव्हा काही घेणं देणं नाही तुम्ही किती बारीक ठेवताय वगैरे वगैरे ओबडधोबड कसंही लाटून घेऊ शकतात. छान मस्त मोठ्यात मोठी जी आहे याची चपाती लाटून घ्यायची. याला छान लेयर येण्यासाठी ना बघा आता मी ह्या जसं मी चपाती लाटून घेतली यावर मी तूप टाकते. तुम्ही काय करू शकता ना म्हणजे तूप आणि मैदा याचं मिश्रण ऑलरेडी तुम्ही वाटीमध्ये बनवून घेऊ शकतात म्हणजे सोपं पडेल तुम्हाला लावायला. पण मी इथे तूप आधी पूर्ण पसरवून घेतलं आणि मग असा मैदा त्यावर जे आहे तुम्ही भुरभुरून घेऊ शकतात नाहीतर मग हाताने थोडा स्प्रेड करून द्यायचा. आणि असं मी जसं आता फोल्ड केलं ना त्याच पद्धतीने जे आहे याला फोल्ड करायचं. आणि मग आता यानंतर ना याला तुम्ही परत चौकोनी जे आहे ना चौकोनी परत याला लाटून घेऊ शकतात. आणि म्हणजे तुम्हाला जास्त लेअर पाहिजे असतील तर आणि नसेल पाहिजे तर मग आता मी जशी प्रोसेस करते तसं तुम्ही करा. मी हे एवढं एक केल्यानंतर ना बाकीच्यांना परत त्यांचा शेप जो आहे चौकोनी केला त्याला परत मी फोल्ड केलं आणि मग त्याला लांबट पद्धतीने आता जी ही करते ना ही मी थर्ड प्रोसेस आहे ती केलेली आहे पण मी तुम्हाला दाखवताना ही सेकंड करते. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. तर मी इथे जे आहे अशा पद्धतीने जे आहे ना ही थर्ड प्रोसेस घ्यायची जेणेकरून खूप छान लेअर येतात. मग अजून एक्स्ट्राच्या लेअर आपण ॲड करायचे असल्या तर थोडं अजून एक वेळा लाटून परत त्यांना जे आहे जॉईंट करून मग हे करायचं. असं केल्यानंतर याला लांबट लांबट जे आहे ते छान लाटून घ्यायचं म्हणजे जास्त त्याची जाडी जी आहे ना एवढी जाड नाही ठेवायची आणि जास्त पातळ पण नाही करायची. आणि अशा पद्धतीने चाकूने जे आहे याचे सरळ सरळ जे आहे काप करून घ्यायचे. तळण्यासाठी मोहनसाठी मी तेलाचाच यूज केला आहे. फक्त जेव्हा आपण त्याला लाटून घेतो तेव्हा मी तुपाचा यूज केलेला आहे. आणि आता बघा तेल खूप जास्त गरम नाही होऊ द्यायचं म्हणजे मीडियम ते जे आहे गरम झालेलं पाहिजे. आणि यामध्ये हे सगळे सोडून छान तळून घ्यायचे. तेल म्हणजे गॅस ना फुल करूच नका तुम्ही मीडियम टू लो यावरच तळा जेणेकरून हे चांगलं क्रिस्पी तळलं जाईल. गॅस फुल केला की फटक्यात जे आहे हे लाल व्हायला लागतात आणि आपल्याला लगेच बाहेर काढावे लागतात. त्यापेक्षा कमी ठेवायचा नाहीतर मग मीडियमवर ठेवायचा. असं करून जे आहे जसं गोड शंकरपाळ्यांना आपण तळतो तसंच याला तळून घ्यायचं. आणि याचे कमीत कमी बुडबुडे व्हायला लागले एक त्याचा थोडासा लालसर रंग जे आहे ते व्हायला लागला की आपण याला बाहेर काढून घेऊ शकतो. आणि त्यानंतर पण यांची प्रोसेस जे कारण ते गरम असतात भरपूर बाहेर काढल्यानंतर त्यांची प्रोसेस थोडी होत असते आणि मग ते अजून क्रिस्पी होतात. गार झाल्यानंतर 100% जे आहे यांचा क्रिस्पीनेस जो आहे तो येतो म्हणजे येतो आणि इतके छान दिसतात. याच्यामध्ये मुगाची डाळ असल्यामुळे हा थोडा हेल्दी पण ऑप्शन होऊन जातो. मैदा आहे पण मुगाची डाळ पण आहे यासोबत. यामध्ये तुम्ही 2 वाटी मैदा 1 वाटी
वाटी गव्हाचं पीठ असंही कॉम्बिनेशनमध्ये याला बनवून घेऊ शकतात आणि खूपच मस्त लागतं. नक्की ट्राय करा ह्या दिवाळीला. तर हा पण एक फराळ होता माझा जो आता बनवून झालेला आहे आणि आता वेळ आहे याला बरणीत भरून घ्यायची. किती छान वाटतं ना, एवढी मेहनत 2 तास 2.5 तास आपण मेहनत घेत असतो आणि जेव्हा आपण याला बरणीत भरतो तोही आनंद काहीतरी वेगळा असतो. आणि एक एक करून तुमच्यासाठी का असे ना माझे बरेचसे फराळ हळूहळू जे आहेत ते बनत आहेत आणि होप सो तुम्हीही बघून जे आहे बनवण्याचा प्रयत्न करत असाल. आजच्या दिवशी माझे 2 महत्त्वाचे काम कंप्लीट झाले. माझी बाल्कनी पूर्ण चकाचक क्लीन झालेली आहे. अजून एक फराळाचा पदार्थ घरामध्ये ॲड झालेला आहे. तर चला आता या सगळ्या गोष्टींसोबत मी माझा व्लॉग इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला ना व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.